साद देती हिमशिखरे, पहिला भाग 2. जुन्या गर्भश्रीमंत खानदानी कुटुंबात माझा जन्म झाला होता. आमचे घरदार, शेतीवाडी वगैरे मिळून मोठी स्थावर जंगम मिळकत होती. समाजात सरकार दरबारी आम्हाला मोठी मान्यता आहे. जातीने ब्राह्मण धर्माने आम्ही हिंदू असलो तरी सुधारक म्हणून घेण्यात आम्हाला मोठेपणा वाटत होता आणि त्यामुळे आमच्या घरात धार्मिक सोहळे काही होत नसत. धर्म म्हणजे थोतांड आहे म्हणून त्याच्या नावाने केले जाणारे संस्कार आमच्या घरात घृणास्पद ठरले होते. हिंदू समाजाच्या पर्यायाने साऱ्या देशाच्या अधपतनाला जर काही कारण असेल तर हा धर्म, त्याची ती तंत्रे, उत्सव, त्यातील जातीभेद, स्पर्शता, गल्ली गल्लीतली देवळे, वेड्या वाकड्या मूर्ती ध्याने होती, अशी आमची ठाम समजूत होती. याने असल्या वेडगळ धार्मिक समजुतीनेच आम्ही इतके बेभान नेभळे बनलो की मुठभर परकीयांचा आमच्या एवढ्या प्रचंड देशाला वर्षानुवर्षे सत्तेखाली भरडता आले. एवढ्या मोठ्या जनतेला दास्यत्वाच्या शृंखलेत जखडता आले याबद्दल आमची खात्री पटली होती. त्यामुळेच की काय, माझे वडील उत्तर आयुष्यात ब्राह्मो समाजाचे सदस्य झाले होते. मला वाटते त्यांच्या मित्रमंडळींच्या संगतीने असेल किंवा त्या काळातील सुशिक्षितांची फॅशन म्हणून असेल. प्रार्थना समाजिष्टांसारखा त्यांनी कुठलासा पंथ स्वीकारला होता खरा, पण आपली पंथीय मते त्यांनी घरात कधीच आणली नाहीत. त्यामुळे मी लहानपणापासून निरीश्वरवादी, अभक्त, पाखंडी मताचा होतो. त्यामुळे पूजा अर्चना, प्रार्थना किंवा देवळात वगैरे जाणे मला माहीतच नव्हते. माझे वडील सुप्रतिष्ठित वकील होते आणि माझी आई त्या काळच्या मानाने बरीच शिकलेली, म्हणजे तिच्या लग्नाच्या वेळी कॉलेजात जाणारी अशी सुशिक्षित स्त्री होती. बापाची एकुलती एक धनाढ्य आणि सुप्रसिद्ध पित्याची लेक म्हणून फार मोठ्या संपत्तीचा वाटा आईने आपल्या लग्नाबरोबर आमच्या घरात आणला होता. माझे दोन्ही वडील बंधू कामधंद्याला लागून सुस्थिर झाले होते. सर्वात ज्येष्ठ बंधू कायदेपंडित होते, तर त्यानंतरचे दुसरे बंधू विलायतेहून जास्तीत जास्त उच्च पदवी घेऊन विख्यात भिषकवर्य म्हणून मुंबईत मान्यता पावलेले होते. माझे पुण्याच्या डेक्कन कॉलेजात 3ऱ्या वर्षात शिक्षण चालू असून मी कॉलेजच्या वसतिगृहातच राहत होतो. आमच्या घरातील सर्वांचे उच्च शिक्षण याच कॉलेजात झालेले असल्याने हे कॉलेज म्हणजे एक कुटुंबीय संस्थाच आम्ही समजत होतो. अभ्यासात मी बऱ्यापैकी विद्यार्थी होतो, पण त्यापेक्षा खेळाकडे माझे लक्ष जास्त असल्याने शिष्यवृत्तींपेक्षा खेळातील प्रावीण्यात मी जास्त पुढे होतो. निरनिराळ्या खेळात मी इतरांपेक्षा कितीतरी उत्तम खेळाडू म्हणून गणला जात होतो. उत्तम शरीरयष्टी, 6 फुटापेक्षा थोडी जास्त उंची व देखणे रूप, त्यातच उत्तम कुस्तीगीर व उत्कृष्ट नेमबाजी करणारा, अशी माझी कॉलेजात प्रसिद्धी होती. टेनिस कोर्टवर 2 डाव खेळून मी खोलीत परतलो. न्याहारी उरकली आणि कॉलेजात गेलो. दररोज जे करीत होतो तेच आजही करीत होतो, पण स्वप्नात दिसलेला साधू पुरुष आणि गुफा माझ्या डोळ्यापुढून हालेच ना. आंतरविद्यालयीन क्रिकेटच्या मॅचेस जवळ आलेल्या. प्रॅक्टिसकरिता म्हणून संध्याकाळी क्रीडांगणावर मी हजर होणे जरूरी होते, परंतु डोके दुखण्याचे निमित्त करून मी प्रॅक्टिसला गेलो नाही. प्रकृती उत्तम असूनही माझे कसल्याच कामात लक्ष लागेना, मन स्थिर होईना. तेव्हा लांबवर कुठेतरी फिरून यावे किंवा बोट मिळाली तर नदीत बोटिंगला जावे असे ठरवून मी खोलीबाहेर पडलो. नदीवर एका वळणाशी वळत होतो, तो कुणीतरी मागून हाक मारले. ती ऐकली. वळून पाहतो तो रमेश होता. जवळ येऊन तो म्हणाला, "अरे, क्रिकेट ग्राउंडवर तू असायचास, तो आज इकडे कुठे? काही खास काम की विशेष गाठीभेटीचे आमंत्रण?"
मी म्हणालो, "छे रे, तसले काही एक नाही. आज खेळावेसे वाटतेच ना." तेव्हा म्हटले, "बोट असेल तर बोटिंग करावे, नाहीतर दूर दूर कुठेतरी चालत जावे, झाले." त्यावर कॉलेजची बोट नादुरुस्त असून काही आठवडाभर तरी ती दुरुस्त व्हायला लागणार, अशी माहिती रमेशने दिली. सर्वंट्स ऑफ इंडियामध्ये एका विख्यात साधूचे हिंदू तत्त्वज्ञानांची एक वाक्यता यावर व्याख्यान होते. ते ऐकायला तो गावात जाणार होता. तो म्हणाला, "तू जर मोकळाच असशील तर चल ना माझ्याबरोबर गावात. व्याख्यान मनोरंजक वाटले तर दोघेही बसू, नाहीतर येऊ मध्येच उठून." मी आणि रमेश दोघेही एका वर्गाचे विद्यार्थी. त्याचा विषय होता तत्त्वज्ञान, तर माझा होता अर्थशास्त्र. इतकाच फरक, तो प्रथम श्रेणीचा विद्यार्थी होता आणि त्याला शिष्यवृत्त्याही बऱ्याच मिळालेल्या होत्या. खेळाडू स्वभाव आणि त्यात उत्तम वक्ता असल्याने कॉलेजात तो सर्वांचा आवडता होता. त्यामुळे आमच्या आवडीने विषय वेगळे असले तरी आम्ही एकमेकांचे चांगले मित्र होतो. नदीकाठी एकटे भरकटण्यापेक्षा त्याच्या संगतीत मनाला जरा हलके वाटेल असे वाटून मी त्याच्यासह व्याख्यानमाला जायचे मान्य केले. पण उगाच नाही कशाला म्हणू. स्वप्नात दिसलेला साधू पुरुष आणि आजचे व्याख्यान देणारा साधू यात काहीतरी साम्य आढळले तर तेही पाहावे, हाही विचार मनात तळून गेल्याशिवाय मात्र राहिला नव्हता. आम्ही व्याख्यानाच्या जागी पोचलो. तो हॉल गच्च भरलेला होता. आम्ही कशीबशी जागा मिळवली. तेथून व्याख्याता दिसत होता व व्याख्यानही नीट ऐकायला येत होते. वास्तविक ओळख वगैरे औपचारिक भाषणे झाल्यावर स्वामीजी बोलावयास उठले. स्वप्नात दिसलेले साधू नि व्याख्याते यात काहीच साम्य न आढळल्यामुळे नाही म्हटले तरी माझी थोडी निराशाच झाली. ते चांगले वक्ते होते आणि त्यांची तयारीही उत्तम होती. श्रीमद शंकराचार्यांच्या संन्यास धर्माबद्दल बोलताना त्यांनी हिंदू व पाश्चिमात्य तत्त्वज्ञानांच्या विचारांचे सहज सुलभ दर्शन घडवून दिले. आधारांनी व विद्वत्ताप्रचूर भाषणाने आपल्या मुद्द्यांचे सखोल विश्लेषण केले. विरोधकांचे खंडन केले. त्यामुळे आमच्यासह सर्व श्रोत्यांचे समाधान झाले. रमेश तर व्याख्यान ऐकून इतका प्रभावित झाला की ते व्याख्यान म्हणजे मोठी बौद्धिक मेजवानी वाटली त्याला. तत्त्वज्ञान हा माझा विषय नसल्याने रमेश जे काय सांगत होता ते मला सर्व समजत होते असे नव्हे. व्याख्यान संपल्यावर रमेश आपल्या आप्तांना भेटायला गेल्याने मी एकटाच राहिलो. मनात विचार आला, सिनेमाला जावे. अनेक चित्रपटगृहांपर्यंत गेलो, पण कुठेही मनोरंजक चित्रपट आढळला नाही. थिएटरच्या मालकांच्या व सर्वसामान्य प्रेक्षकांच्या चित्रपटाबाबतच्या हलक्या फुलक्या आवडीबद्दल त्यांना शिव्या देत मी खोली गाठली. रात्रीचे 9 वाजले होते. मी खोली उघडून आत शिरलो, मात्र वसतिगृहाच्या शिपायाने धावत येऊन माझ्या हातात पिवळा लिफाफा दिला. ती तार होती. हबकलेल्या मनानेच मी अधीरतेने पाकीट फोडले. का न कळे, पण तार म्हटले की मी नेहमीच बेचैन होतो. लिफाफ्यात काय असेल नि तेही इतक्या तातडीचे, हा विचार तर नाही ना माझ्या अस्वस्थतेचे कारण. मी सुटकेचा निश्वास टाकला. ती वडिलांची तार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ते येणार असून स्टेशनवर येण्यास त्यांनी मला सांगितले होते. भोजनाची शेवटची घंटा वाजू लागल्याने मी जेवायला गेलो. मला भूक बेताचीच होती, पण माझीच वाट पाहत रमेश बसल्याचे मला आढळले. तो गावातून आला. तो थेट क्लबातच आला होता. स्वामीजींच्या तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाबद्दल तो माझ्याशी पुन्हा अतिउत्साहाने बोलत होता. खोलीत मी परतलो आणि ठरवले की लवकरच झोपी जावे, कारण आदल्या दिवशीची राहिलेली झोप आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा लवकर उठायचे होते. पहाटे 5 वाजण्याचा गजर लावला म्हणजे वडिलांना स्टेशनवर भेटायला वेळेवर पोचता येणार होते. दिवा मालवून अंथरुणावर आडवा होणार तोच दारावर टकटक ऐकू आली. जरा नाराजीनेच मी दार उघडले. दोघा खेळाडूंसह टीमचा कर्णधार आत घुसला.
माझ्या प्रकृतीची त्याने आस्थेने चौकशी केली. पुढच्या आठवड्यात होणाऱ्या अंतिम सामन्याबाबत अघळ-पघळ गप्पा मारल्या. कॉलेजच्या प्रिन्सिपॉल सकट सर्वजणांना या सामन्याबद्दल कुतूहल होते, कारण सामना जिंकण्याचे कॉलेजच्या कीर्तीत भर पडायची होती. मी प्रॅक्टिसला न गेल्यामुळे माझ्या प्रकृतीची चौकशी करायला प्रिन्सिपल साहेबांनीच कर्णधाराला माझ्या खोलीत पाठवले होते. ते तिघे जाईपर्यंत झोपायला रात्रीचे 11 वाजले. झोप लागेल की नाही याबद्दल मी जरा साशंकच होतो, परंतु दिवा मालवला आणि उशी नीट करून डोके टेकले, मात्र मला गाढ झोप लागली.